10 वाजता टॅक्सी बोलवली आहे विमानतळाला जायची. आईची तयारी चालली आहे वर. मी आपली इस्रायल मधली ही शेवटची कॉफी पिऊन घेतो. यापुढील कॉफी बहुतेक बल्गेरियामध्ये. आठवड्यापूर्वी युरोपमध्ये 1.5 महिना काढला, तिथे आईची सगळी औषधे संपली. शेवटच्या क्षणी याच्याकडे जर मिळाली नसती औषधे तर मग लागले असते वांदे. बरं झालं इथे गोळ्या ठेवल्या होत्या. आता विमानतळावर चॉकलेट घ्यायला नको. युरोपच्या सहलीमध्ये सगळे पैसे जवळजवळ संपले हो. आता बारीक सारीक गोष्टींमध्ये काटकसर करावी लागणार नाही का? आणि दुसरं काय, आम्ही जाणार आहोत तो बल्गेरिया देश अगदी स्वस्त आहे. मग तिथे पैसे खर्च करायचे नाही का? अरे 15 मिनिटापूर्वीच कॉफी प्यायला होतो ते विसरलो मी. असं होतं माझं. वाटेत कॉफीची जागा लागली तर रात्री स्टेशनमधून बाहेर पडताना दारुड्याचे पाय जसे गुत्त्याकडे वळतात अशी कॉफीची काहीतरी खाज असावी माझ्या पायांना. ठरलं आता, विमानात घेणार नाही आता कॉफी. अहो 2 तासांचा तर प्रवास आहे बल्गेरियापर्यंत. हा व्हिडिओ संपेपर्यंत आमचं बल्गेरियामध्ये फिरून जेवण चाललं असेल ते पण पाहाल तुम्ही. टॅक्सी अगदी वेळेवर आली आणि आम्ही इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाकडे प्रयाण केले. आई एकदम खुशीत, सहलीवर सहल ठरली त्यामुळे. गेल्या आठवड्यात जर्मनीतून निघताना तिचा पाय अगदी चिंताजनक स्थितीला पोहोचला होता. मात्र येतानाचं विमान घेण्यासाठी आम्ही शेवटच्या दिवशी जर्मनीवरून हंगेरीला गेलो होतो ना, बुडापेस्टला. त्या दिवसातच तिला अचानक फरक पडला. आता म्हणे तब्येत एकदम टणाटण. 2 वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता तेव्हा आईला वर्षभर घरात बसून काढावं लागलं. आता काढत आहे ती त्याची भरून कसर. पुन्हा येतो की नाही आणि कधी येतो ते काय सांगून येतो का कधी कॅन्सर? कॅन्सरला मारायला कठीण असतं, पण तोपर्यंत मजा मारायला एकदम सोपं. बुर्गास ऑन टाइम. चला, सुरुवात अगदी छान झाली. बुर्गास हे बल्गेरियातील पर्यटनासाठी खास असे शहर. आता आईसाठी ढकलगाडी आली की मग नंतर तुम्हाला निवांतपणे सांगतो. अहो निवांत कसलं, या सहलीमध्ये मी असा हा पहिल्यांदा प्रयोग करत आहे की आजपासून रोजच्या रोज सहलीचा व्हिडिओ तुम्हाला दर दिवशी दाखवणार आहे. भले मला रोज फिरल्यानंतर एडिटिंगसाठी रात्र जागावी लागो, मात्र व्हिडिओ रोज. म्हणजे तुम्हाला पण थांबायला नको. उद्या येईल व्हिडिओ, अरे याचा व्हिडिओ खूप लहान झाला. अहो प्रेमळ तक्रारी असतात तुमच्या. प्रेमाला उपमा नाही, प्रेमाला फुगा असतो. प्रेमासारखा असा हवेत तरंगत. प्रेमाला फुग्याची उपमा ही अगदी मला पटते बघा. फुगा म्हणजे कधी ना कधी फुटणार. आता सगळ्यांनाच प्रेमामध्ये ऐनवेळी फुगा सापडत नाही. मग असे प्रेमी फुलं घेतात, म्हणजे जी पण शेवटी लवकरच मलूल होतात. हे प्रेमी लोक स्वतःच्या प्रेमाबद्दलच इतके का संशयी असतात की त्याचे प्रतीक एवढे कमकुवत आणि कमजोर म्हणून दाखवतात. फुगा, फुलं. अहो प्रेमाचं प्रतीक म्हणजे काहीतरी कणखर दाखवावं नाही का? म्हणजे समजा क्रिकेटचा बॉल, ज्याला झिजवण्यासाठी गोलंदाजांना पण किती खाजवल्यासारखं घासावं लागतं समोरून पॅन्टीवर. अरे नको रे बाबा, माझ्याकडून अशा काही कल्पना घेऊ नका. नाहीतर जाल डेटला मुलीला भेटायला असे समोरून खाजवल्यागत. नाही म्हणजे तुम्ही जाल हो चांगल्या आणि निर्मळ भावनेने अखंड प्रेम व्यक्त करायला. मात्र आजकालचे नको त्या खुरापती काढून सौजन्य दाखवणारे लोक काय अर्थ काढतील तुम्ही हातात बॉल धरलेला मुलीला दाखवला प्रतीक म्हणून तर? आपण जाऊ तिकडे 4 दिवसाचा खाणं मिळेल, त्याच्यामध्ये इथे फक्त नुसतं कॉफी आणि केक. जाम महाग आहे. मी आणतो, नंतर आणतो काहीतरी बघतो. वर गेलो ना इथे सगळे येतात. वर तिकडे आहे ना तर आणखी थोडं स्वस्त आहे आणि खायचे पदार्थ पण जरा चांगले. ते फक्त केक बिक काय केक खायचे आपल्याला तिकडे. काय मामा बनवतोस काय मला? हा, मला मामा बनवते. काय आणलंयस? अरे वा, घे घे मम्मी. आकडीचा डबा कुठे? एक जास्त झालं. इथे महाग आहे खूप, विकू का कोणाला? ते कोणाला पाहिजे काय? $5 $5 5 का सँडविच 5 में, 10 का सँडविच 5 में. आता 2 तासांनी पोहोचून आम्ही बल्गेरियाला. तेव्हा कळेल तुम्हाला मी इथे एवढी का काटकसर करत होतो ते. आमची ही सहल ना वेगळी आहे गेल्या महिन्यातील युरोपच्या सहलीपेक्षा. तिथे आम्ही सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी भटकत होतो. बल्गेरियामधील पुढील 5ही दिवस आम्ही एकाच ठिकाणी राहणार आहोत. आणि हॉटेल पण असं घेतलं आहे जिथे सकाळच्या नाश्त्याशिवाय रोज संध्याकाळचे जेवण सुद्धा हॉटेलच्या किमतीत मोडीत आहे. म्हणजे ते आतापासून फुकटच झालं नाही का? मग कशाला उगाच आता पैसे खर्च करायचे? 2 तास पुढे भूक ढकलली तर काहीही बिघडत नाही. संध्याकाळी तुम्हीच म्हणाल, अहो किती खाताय किती खाताय, या मायलेकांच्या जिभेला काही हाड. चला
ड्युटी फ्री दुकानात आले की अगदी अर्धे परदेशात आल्यासारखे वाटते. आईला काही घ्यायचं नाहीये, मात्र तिला फिरायला आणि बघायला छान वाटतं. आणि माझी आपली एक गरिबाची काय खरेदी असते ती लहानशी. आईला अचानक आमची बुडापेस्टमधील बोटीने प्रवासाच्या वेळी मी शॅम्पेनचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं ते सांगितलं होतं ते आठवलं. चंपाकानी. आता ते मी सांगितलं म्हणजे बालमोहन मधील गुरुजींनीच शिकवलं होतं नाही का, कठीण स्पेलिंग आहे कशी लक्षात ठेवायची ती. मराठीत चंपागणे लक्षात ठेवून इंग्रजीत लिहिले तर इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या पण अनेकांना न येणारे शॅम्पेनचे स्पेलिंग बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला रात्री झोपेत विचारले तरी येत होते. बल्गेरियामध्ये एक जागा आहे जी मला अगदी खास करून बघायची आहे आणि ती म्हणजे एक उलटे बांधलेले घर. हो, पूर्णपणे उलटे. टेबल खुर्च्या सगळं छतावर. संडास सुद्धा असाच आपल्या डोक्यावर उलटा झुंबरासारखा. आणि आम्ही ज्या विभागात राहणार आहोत तो संपूर्ण विभाग निव्वळ हॉटेलांनी व्यापलेला आहे. आता मी हॉटेल म्हणतो म्हणजे जिथे राहतात त्याला हॉटेल म्हणतात बरं का. खाण्याच्या जागेला रेस्टॉरंट म्हणतात. भारतामध्ये चुकून उपहारगृहाला पण हॉटेल असं म्हणतात. मात्र आता त्या चुका काढण्याचा काही हा व्हिडिओ नाही. तर आम्ही राहणार आहोत ते संपूर्ण शहर निव्वळ राहत्या हॉटेलांचं आहे. आणि ते पर्यटक येतात म्हणून असे झाले असे नाही, तर त्या देशानेच ते शहर तसे जाणून बुजून बांधले. आता जणू काही आधुनिक शहरात चाललो आहोत असा तुमचा गैरसमज होईल, तर तो इतिहास आणि बांधकाम सगळे सोव्हिएत काळातलं आहे. फार मनोरंजक इतिहास आहे तो. इतिहास म्हणजे गेल्या 50-70 वर्षांपूर्वीची तर गोष्ट. हा विमानाचा पायलट पहा. विमानातील साफसफाईचे काही सामान खाली ठेवलेले पाहून स्वतः उचलून नेत आहे वर. त्या सफाई कामगारासाठी तो थांबला नाही. आणि मी तर काही किरकोळ उपहारगृहामध्ये मालक पाहिले आहेत जे वेटरच्या गैरहजेरीत गिरायकाच्या टेबलावरील पाण्याचा रिकामा ग्लास सुद्धा उचलणार नाही. समभाव हा शब्द मी भारतात शिकलो, मात्र त्याचे वारंवार प्रात्यक्षिक पाहायला मात्र मला पाश्चात्य देशांमध्ये मिळाले. वारंवार प्रात्यक्षिक मला मात्र हवाई सुंदरीचे पाहायला जास्त आवडते, कारण प्रात्यक्षिक संपल्यानंतर विमान अधांतरित व्हायला अवधी नसतो. गेल्या आठवड्यातच आमचा युरोपातून परत येताना विमानाचा प्रवास झाला. मात्र कितीही वेळा विमान प्रवास केला तरीही जी अधांतरित होण्याची जी वेळ असते ना, त्याची उत्सुकता कधीच संपत नाही आणि आनंद कधीच मावळत नाही. आता बल्गेरियाला उतरल्यावर आमची बस ठरली आहे हॉटेलपर्यंत जाण्याची. तिथे गेल्यावर खोलीच्या चाव्या वगैरे मिळेपर्यंत 7 वाजावे अंदाजे, म्हणजे झालीच जेवणाची वेळ. मला त्या देशामध्ये फिरण्यापेक्षा गेल्याबरोबर मिळणाऱ्या जेवणाची जास्त ओढ लागली आहे. असतात एकेकाचे आनंद हो. काही जण इथे खास करून जुगार खेळण्यासाठी म्हणून येतात. त्यांना पण बहुतेक उतरल्याबरोबर कधी आधी कॅसिनोमध्ये जातो असं झाले असेल. मगाशी मी म्हणालो की ते शहर पूर्णपणे हॉटेलांचे आहे ते खरे, पण त्याच्या पूर्णपणे उलट असे एक गाव आहे ज्या प्रकारचे आम्हाला कधी यापूर्वी पाहायला मिळाले नव्हते. म्हणजे 3000 वर्षांपूर्वी स्थापन केलेले असे गाव जिथे सतत आजपर्यंत लोक राहत आले आहेत. बहुतेक उद्या आम्ही त्या गावी फिरायला जाऊ. तुमच्या बरोबर गप्पा मारत बल्गेरिया कधी आले ते कळले सुद्धा नाही. तुम्हाला तरी कळलं का? मस्तपैकी वेळ गेला आपला. आमच्यासाठी बस आता विमानतळाबाहेर थांबलेलीच असेल. Portable electronic devices may now be used once we have arrived at the parking. मगासपासून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. आता बल्गेरियामध्ये उतरलो आहोत तर सांगतो तुम्हाला. 20 वर्षांपूर्वी सुद्धा आम्ही इथे आलो होतो. मात्र तेव्हा आम्ही तिघे होतो. म्हणजे आई आणि माझ्याशिवाय तेव्हा माझे वडील सुद्धा होते आमच्या बरोबर. त्यांना पूर्णपणे व्हीलचेअरवरून सगळीकडे आम्ही फिरवलं. आणि माझ्या वडिलांची ती शेवटची परदेशवारी ठरली. म्हणजे ते वारले आता नुकतेच 3 वर्षांपूर्वी. मात्र बल्गेरियाच्या त्या सहलीनंतर वैद्यकीय दृष्ट्या त्यांना विमान प्रवास करणे अग्राह्य ठरले. आता बुडापेस्टमध्ये असताना त्याच्या अनेक आठवणी मी तुम्हाला तेव्हाच्या व्हिडिओमधून दाखवल्या होत्या. इथे पण अशा काही अनेक आठवणी आहेत. आता त्या सगळ्या काही मी दाखवणार नाही. काही विशेष अशी स्मरणात राहिली असेल तर ती तुम्हाला जरूर सांगेन. आमचं हॉटेल आलं, हॉटेल मेरिडियन. तसं बऱ्यापैकी हॉटेल आहे. एकदम स्वस्तातलं पण नाही, मात्र एकदम महागातलं सुद्धा नाही. मला ते अगदी स्वस्तात शेवटच्या क्षणी मिळालं म्हणून मी ते घेतलं.
इथे बहुतेक पर्यटक रशियातून आलेले तुम्हाला दिसतील. आता माझे पुरुष प्रेक्षक एकदम ताठ झाले असतील रशियन सुंदर्या बघायला मिळणार म्हणून, पण नाही हो. रशियन सुंदर्या किंवा तेथील तरुण म्हणा, स्वस्तातल्या अगदी साध्या अशा हॉटेलमध्ये जाऊन राहतात. रशियातील आर्थिक परिस्थिती त्यांना बऱ्यापैकी हॉटेलमध्ये राहणे परवडू देत नाही. आणि त्याशिवाय रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून त्यांचा येण्याचा थेट मार्ग सुद्धा बंद झाला आहे. त्यामुळे आधी टर्कीला जाऊन तिथून इथे येण्याचा फेरफटक्याचा भुर्दंड त्यांना जादा पडतो. चला, आता सकाळपासून ज्या घटकेची मी वाट पाहत होतो ती जवळ आली, म्हणजेच जेवण. येस. आता माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर खायचं किंवा दुसरं म्हटलं तर गिळायचं. अहो, सकाळपासून घरात बांधून घेतलेल्या 1.5 सँडविचवर मी आलो नाही का इथे? हावरट आणि कंजूस माणूस हो, दुसरं काही नाही. आई आणि मी दोघेही नेहमी जेवायला आलो की बाजारात आल्यासारखे सर्व पदार्थ आधी फिरून बघून घेतो आणि मग ठरवतो त्यातील आपल्याला काय आवडेल ते. आणि आवडलेली गोष्ट सुद्धा एकदम बशी भरून घेत नाही मी कधी सुरुवातीला. विविध प्रकारच्या थोड्या थोड्या गोष्टी बशीत चव घेण्यासाठी म्हणून घेतो. अनेक वेळा त्यातील गोष्टी अशा पण असतात ज्याच्या चवींची मला काही कल्पना सुद्धा नसते. त्यामुळे अशी जागा आजपर्यंत न खाल्लेले पदार्थ चाखण्याची किंवा त्यापेक्षा आजमावण्याची संधी म्हणणे रास्त ठरेल. अनेक वेळा असे पण झालेले आहे की अशा अनेक चवींच्या बशा भरून घेण्याच्या फेऱ्यांमध्येच आमचे संपूर्ण जेवण संपले आहे. अगदी महागड्या अशा उपहारगृहांमध्ये, ज्याला फाईन डायनिंग वगैरे म्हणतात, तिथे नाही का 16 कोर्स मील म्हणजे वेटर सुरुवातीला टेबलावर सूप आणून देतो आणि जेवणाच्या शेवटी केक ठेवून जातो. मात्र त्या दोघांच्या दरम्यान त्याने आणखीन 14 फेऱ्या मारून एक पदार्थ संपवल्यानंतर दुसरा असे 14 पदार्थ आणून दिलेले असतात. आम्हाला अजून कधी अशा ठिकाणी जायला परवडलेले नाही. एकदा मला माझ्या एका फ्रेंच मैत्रिणीने तिला कुठल्या एका उपहारगृहाच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले होते. तेव्हा तिथे 12 पदार्थांचा म्हणजे 12 कोर्स मील असलेल्या जेवणाला तिने नेले होते. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं माहितीये का? माझ्या इस्रायलमधील मित्रांना मी फुशारक्या मारत सांगायला गेलो खरा, पण तेव्हा त्यांचं असं, हे काय पण श्रीमंतांच्या पोकळ बाता आहेत, 12 किंवा 16 बशा भरून खाता तरी येईल का माणसाला? आता खरी गंमत काय म्हणून सांगू का तुम्हाला? अहो, मला सुद्धा आधी असंच वाटायचं. अशी उपेक्षा करणारे लोक नेमके असे असतात ज्यांना आयुष्यात एकदाही कधी अशा ठिकाणी जाण्याची संधी मिळालेली नसते. वाईट असे नसतात हे लोक. आपल्या पदरात न पडणाऱ्या इच्छापूर्ती जेव्हा माणसाला सतावू लागतात तेव्हा त्याच गोष्टींची उपेक्षा करून माणसाचा मेंदू समाधान करून देतो. आता हेच उदाहरण बघा. 16 कोर्स मील म्हणजे काय? आम्ही जे करत आहोत आता तेच म्हणायचं नाही का? अहो, आमचं सोडा. भारतामध्ये तुम्ही थाळी खाता तेव्हा नाही का ताटामध्ये कधी कधी 16 काय 20 पण पदार्थ आले असतील तुमच्या. म्हणजे तुमचं तर 20 कोर्स मील म्हणायला पाहिजे. आणि शेवटी हाजमोला तो वेगळा. फरक एवढाच की पाश्चात्य पद्धतीत ते 16 पदार्थ एकानंतर एक आणले जातात. कारण पाश्चात्य पाकव्यवहारात कमीत कमी चवींची मिसळ केली जाते की जेणेकरून पदार्थाच्या मुख्य घटकाचा चवीचा आनंद जास्त घेता यावा. आणि त्यामुळे कोणत्या पदार्थानंतर कोणता पदार्थ हे सुद्धा अनेक प्रयोग केल्यानंतर ठरवले जातात. आणि अशा प्रकारचे उपहार सहसा महागड्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे तेथील प्रत्येक पदार्थ काळजीपूर्वक आणि कटाक्षाने पाककृतीनुसार बनवलेला असतो आणि त्यामुळे ते महाग सुद्धा असतात. तुमच्याशी बडबड करत जेवण संपवून इथे खाली पाय मोकळे करायला आलो. याला म्हणतात पर्यटकांचे शहर. ढेंगा वर करून खात पीत मस्त बसलेल्या पर्यटकांशिवाय बाकी इथे कोणी नाही. आणि इथे वर उरलेली बाकी ज्यांना संपवण्याची घाई लागली आहे त्यांच्यासाठी.